हाय हॅलो नमस्कार, कसं आहे सगळे? तर गुड मॉर्निंग. आणि ही सकाळ आहे 5:30ची. सो आजचं रुटीन मी टाकलं आहे की सकाळी मला उठून परत म्हणजे चुलीमध्ये पाणी तापवण्यासाठी आग घालावी लागते. सो ते पाणी तापवायला मी गेली आहे. तुम्ही बघू शकता आग मी आधीच जाऊन घातली होती. म्हटलं व्हिडिओ एक काढावा. सो छोटासा एक व्हिडिओ तुमचे शेअर करते. आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला. तर त्यानंतर झालं आहे मी चुलीत वगैरे आग वगैरे घातली आणि नंतर म्हटलं ओटा पुसूया. रोज ओटा पुसते. ओटा पुसल्याशिवाय माझी सकाळच होणार नाही, कारण रात्रीची पाल झुरळ वगैरे फिरत असतात. सो ओटा पुसून घेतलं. त्यानंतर बघा चपातीचं पीठ मळून घेतलं आहे. डब्याला म्हणजे टिफिनला चपात्या असतात, 2 टिफिन जातात, नाश्त्याला चपात्या. सो एवढ्या चपात्या असतात आमच्याकडे रोज. एरवी भाकरी पण असते. चपात्या झाल्या आणि मी वाटाणे रात्री फुगत घातले होते. सो त्याची पण उसळ केली. आणि सॉफ्ट पीठ आल्यामुळे ते वेळ लागते जरा मळायला हे लाटायला. सो तुम्ही बघू शकता स्पीड जरी माझं स्लो असेल तरी फास्ट कामं करावी लागतात, कारण मुलीची 6:45ला गाडी येते. सो त्यानंतर बघा चपाती भाजून घेतल्या 2च तिच्यापुरती, कारण तिला टिफिनला 2 चपात्या लागतात. खाऊन गेली तर जाते, नाही तर जात नाही खाऊन. त्यामुळे चपाती वगैरे भाजून झालं आहे सगळं. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा नवीन चॅनलला असाल तर. चपात्या भाजून झाल्यात आणि इकडे दुसरी सेकंड मी चपाती घेतली आहे. ती पण तुम्हाला दिसेल, कारण 2-3 चपात्याच मी घेते, कारण तिला 2-3 मी भाजून ठेवते, कारण 2 टिफिनला आणि 1 खाण्यासाठी असते. जेव्हा मी भाजत नाही तिला खाण्यासाठी हवी असते. सो मी रेग्युलर 3 चपात्या पहिल्या भाजून घेते आणि तिला भरवणं चालू असतं. एकदा ती मूडावर असतं, मूड असेल चांगला तर ती खाणार. त्यामुळे लाडीगोडी लावावी लागते बाळाला, कारण उपाशी बाळ जाऊ नये. कारण उपाशी गेलं तर पटापट होण्यासाठी नाही, आळस जाण्यासाठी भक्कड चहा पाहिजे असतं. तुम्ही चहा करून ठेवला आहे आणि मध्ये मध्ये तो पिते. तर जेवणाची सगळी तयारी झालेली आहे आणि दुपारच्या जेवणाची पण तयारी झाली आहे. आज चणा डाळीची आमटी केली आहे. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय. श्री स्वामी समर्थ.